जालन्यातील भोकरदन, अंबड आणि परतूर नगरपालिकेचं मतदान झालंय। येणाऱ्या 21 तारखेला या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत। दरम्यान परतूर शहरात रस्ते, पाणी आणि गटार यासह अन्य मूलभूत गरजा येणाऱ्या नगराध्यक्षांनी पूर्ण करायला हव्यात। तसेच परतूर शहरात उद्योग उभारून तरुणांना रोजगार मिळायला हवा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर या संदर्भात नागरिकांशी संवाद साधलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। आपण सध्या परतूरच्या नगरपालिकेच्या बाहेर आहोत। काही सर्वसामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत, थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, परतूरचे कुठले प्रलंबित प्रश्न आहेत? प्रलंबित प्रश्न जर म्हटलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर शहरामध्ये आरोग्याचा जो आहे तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तर आरोग्य आहे, त्याचबरोबर पाणी आहे, स्वच्छता आहे, या मूलभूत मानवाला ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत तर यांचा खूपच अभाव आहे। गेल्या 25 वर्षामध्ये या पूर्ण समस्याचं निराकरण झालेलं नाही। आता जे आहे तर मतदान जे झालेलं आहे, पेटीमध्ये मतदान जे आहे तर ज्या वोटर्सने केलंय ते बंद केलेलं आहे। आता जी प्रतीक्षा सगळे उमेदवार जे आहेत 21 तारखेची करत आहेत। इथे येणारे ग्रामीण भागातून खूप नागरिक आहे। बाजारपेठ असल्यामुळं ग्रामीण भागातली महिला असो, नागरिक असो, मोठ्या प्रमाणामध्ये खरेदीसाठी येतात। इथं महिलांसाठी स्वच्छतागृह असणं जाऊ शकतं। सर्वच राजकीय पक्षाची उदाहरणशील पाहता इथं आतापर्यंत महिलांसाठी स्वच्छतागृह उभारलेलं नाही। परतूर नगर परिषदमध्ये सध्या निवडणूक झालेली आहे। आता जे निवडून येणारे अध्यक्ष, उमेदवार वगैरे यांच्यासमोर एक महत्त्वाची बाब हीच आहे की आता गेल्या 4 वर्षापासून या परतूर गावामध्ये, शहरामध्ये साफसफाई, नाल्या, रस्ते यांची दुरावस्था झालेली आहे। मागील 3-4 वर्षापासून इथे प्रशासक होते आणि तेही प्रभारी, आणि 6-6 महिने 8-8 महिन्यामध्ये त्यांच्या बदल्या होत गेल्या। त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा होणार? नगर परिषदचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा काही छोटे मोठे प्रकल्प राबवले पाहिजेत। व्यापारी संकुल असतील, उद्यान असतील। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, परतूर, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।